फ्रेंड्स, बस थोड़ा टाइम 11:59. हॅपी बर्थडे. चल चल चल. थोडाच टाइम बस. 59 चाले. 12 वाजले. 1 2 3. हॅपी बर्थडे टू यू. पहिला तू हॅपी बर्थडे मम्मा. हॅपी बर्थडे. अरे हॅपी बर्थडे. मम्माच्या पाय पड बेटा. मम्माच्या पाय पड. हॅपी बर्थडे पूजू. थँक्यू. तू माझ्या पण कशाला बेटा. हॅपी बर्थडे. अगं काय ग तुझं ही चुकली ती आता काम करत बसली. नको म्हटलं काहीतरी बाहेरचं ऑर्डर करून खाऊ छानपैकी. बट नको. तिने घालूच ते शेवग्याचं शेंगाचे कालवण आणि भात वगैरे बनवून टाकलं. भांडे घासत बसले, जे की मी घासणार होते, पण ती स्वतःच घासत बसली. त्यासोबत हे थांब बेटा 1 सेकंड. काय मी फ्रेश होऊन येते. थांब जरा. ओके चला. पूजा ही भांडे घासेल, थोडंसं फ्रेश होईल, आंघोळ बिंघोळ करेल. मी पण थोडंसं फ्रेश अप होऊन घेतो. हा नाही उघड. आता हे मम्मा फ्रेश होऊन आल्यावरती कापायला. तर त्यासोबतच फ्रेंड्स, पूजा तर रेडी होईलच, बट त्या अगोदर आज 14 एप्रिल सर्वांनाच माहिती आहे आज काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, त्यांचाही आज बर्थडे आहे. तर आम्हा तिघांकडून तुम्हा सर्वांना हॅपीएस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. जय भीम. हॅपी बर्थडे टू मम्मा. हॅपी बर्थडे. झोपून गेलो का? सकाळी स्कूलला पण जायचंय. फ्रेंड्स, टाइम फॉर केक कटिंग. मिडनाईट वाला. हे बघ बाबा, क्रिस्टल चॉकलेट टाईप आहे. कसं आहे ना, शेड बघ मला. कुठून आणला केक फॉर मी? हे थांबा, केक पडेल पूजा. केक पडेल पूजा. तुझं ना हे मॅच खूप पूजा कच्चं आहे. तू नको हे लफड्यांमध्ये पडत जाऊ. पण मला आजकाल रेड वेल्वेट नाही आवडत. मग चॉको क्रश आवडतो. मग हे काय आहे ना, तो चॉको क्रश वेगळा आहे, तो चॉको क्रश वेगळा आहे. अरे वा, छान छान त्याच्यावरती ड्यू ड्रॉप. सोड. अरे पूजा तू नको. पूजा बघ खराब केलंस. तू सोड ना. अरे तू तरी तेच करतेय बाबा. तू एक छोटी ती प्लेट घेऊन ये ना स्टीलची. चला छानपैकी अरेंजमेंट झाली आहे. मिनिटं थांब. आणि ही आली इकडे कॅन्डल. साईड लाव, माचीच काढ. ठीक आहे, मी नको बोलतोय बिकॉज ह्याचं वॅक्स पडणार. पण पूजाची अरे पण ते त्याचं वेगळं आहे ना. बर्थडे गर्लची चला आपण काय करणार. साईडला काढ ना. काय मी साईडला हो. हिला काय हे उपयोग काय तसा यायचा फोटोज आणि यायचा, त्याच्यामध्ये हस्बंडला नाही घ्यायचं मध्ये. आणि मी तुझा फोटो घेऊ. माझा फोटो नको घेऊस, मी स्नॅप काढते. मग ते समजणार कसं की तुझा बर्थडेचा केक आहे, कोणता पण गुगल वरून पण डाउनलोड केल्यासारखा असेल. दाखव इथे. नाही अरे मी तुझा नको. 3 and it's late night midnight birthday celebration friends. फोक बेटा तू पण इथे फोक. 1 2 3. Happy birthday to पूजा. Dear पूजू. Happy birthday. केक वरती तर ड्यू ड्रॉप्स बघा. ड्यू ड्रॉप्स सारखे बघा. ड्यू ड्रॉप्स. थांब. दुसरा स्पून आहे, थांब ना. तर आता पूजाला चॉकलेट जास्त आवडतो, तर हे घे. तिच्या म्हणण्यानुसार विल ट्रीट हर विथ चॉकलेट. दुसरा घास. शिट. मोठा आकर मोकळा. नको मला नाव. बोल ना, तुझा मॅथ्स लय खराब आहे पूजा बाबतीत. वेलवेट पेस्ट्री तुमच्यासाठी माझ्या बर्थडेची तुम्ही नक्की खा. ही तुमच्यासाठी दिलेली आहे. आवडली का नक्की सांगा मला. थँक्यू सो मच इन ऍडव्हान्स जे पूजाला बर्थडे विश कालच्या पण ब्लॉग वरती केलं असेल आणि या ब्लॉग वरती पण कराल, त्यासाठी थँक्यू सो मच. तुम्ही सर्वांनी मला एवढे विश दिल्याबद्दल आणि असंच भरभरून प्रेम द्या आणि असंच तुमचा सपोर्ट राहू दे. मस्त मस्त. अजून आता काय काय येत आहे चॉकलेट्स तुमच्यासाठी. थोडं तू स्टोरी ठेवली आहे.
येस, तू बोलते ना हमेशा नाही ठेवत आज ठेवली. मग कशाला धक्का द्यायचा उगाच ठेवून तो नाही ठेवलीस तरी चालल्याच सवय झाली आता त्या गोष्टीची. ठेवली आज. अरे मला मेन्शन करायचं ना, मग मी रिपोस्ट केली असती. हा, काय यार हर्ष, रिपोस्ट केली असते म्हणजे, पण मग त्यात माझा नंबर नसता दिसतो तुझ्या कॉन्टॅक्टचा. नाही काय दिसत. तू नाही ना, मला वाटलं पाहिजे ना की लोकांना दाखवायचंय की बाबा हर्षने स्टोरी ठेवली आहे. ठेवली, त्यात काय, तुझ्यासाठी ठेवली. अरे तू बाय, खुश व्हावी म्हणून. तुला नाही माहिती, खुशी वेगळी असते हर्ष. नाही विचारलं. फ्रेंड्स, सरप्राईज विजिट, बर्थडे. सरप्राईज. पूजाला माहित नाही काहीच, मी असंच खाली आलोय गाडीचं रिझन देऊन. आता गेल्यावरती बघूया ती काय रिॲक्ट करते ती. म्हणजे तुला माहिती होतं? हॅपी बर्थडे. मला आताच समजलं, आता मला मेसेज आला की आम्ही खाली आलोय. त्याला झोपवताना आतमध्ये झोपव, बेडरूममध्ये. हे तुला माहिती होतं? अरे मला ती आत्ता मेसेज केला की खाली आहे. मेसेज तो पण मी करणार नव्हती, पण गेटवर पंचिंग लागतं ना तो. म्हणून मला याला मेसेज करावा लागला. तरी हा किती वेळ मेसेजच नाही बघत. अरे मेसेज बघ. आणि व्हॉट्सअप नाही ओपन करा, नाही ओपन मी करायचं. आताच बसले होते, वेळेला आता मी ना आता बंद करून म्हटलं हा गेला कुठे, म्हणून मी कचरा फेकायला वगैरे गेला असेल ना, तर गाडीचं काहीतरी बघायला गेला असेल, म्हणून मी आता आल्याबरोबर मी त्याला ते झापल्यावरती वाचलं किती कळत नाही. तेव्हा त्याला म्हणाला आलो तरी मी जी वाढ होतो ना, आई उठायला राहिलं कुठे. ए तुम्ही लोकांनी माझं, तुला खरं माहिती होतं? पूजा हळू, पूजा हळू, पूजा हळू. हॅपी बर्थडे. अजून किती बनवलं? म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं. अजून कोणतं मी आहे? ना विचारते म्हणत. नाही माहिती थोडी नव्हतं. ह्याला पण आम्ही आत्ता जस्ट मला आम्हाला माहिती नाही message एंट्री आला. कसं भेटणार आम्हाला वरती. म्हणून आम्ही ह्याला message नाही, त्याला केला. पण सांगितलं नसतं की हॅपी बर्थडे. तो मला देणार आहे गिफ्ट. कसं बोललाय मी अच्छा. देणार. कसं देणार आहे बाबू मला गिफ्ट. लवकर दाखव. अरे मला गिफ्ट केलं तिने. ते काम करत बसायला लॅपटॉप इथे तिथं झोपून करत असतो ना, अच्छा. तर ते बसून व्यवस्थित करावं म्हणून. आपण चांगलं वाटतंय एका हम्म. जागेवर. मस्त. त्याच्यावरती भाव्याच बसून जेवती, मस्ती करते, काय काय करते. हो, दाखव भरलं. क्रॅनबेरी. बर्थडे माझा, पण मी गिफ्ट दिले मी याला. हे मला दे. बाई, मला खरंच वाटलं नव्हतं माया. Thank- अरे शपथ. पहिला घे ना, घे, दे, बरं, दे. बरं, बरं. अरे, दे, दे. ते लवकर बस. आवाज. नाश्ता घेण्यासाठी आलो फ्रेंड्स. ढोकळा आणि माझ्यासाठी समोसा. बिकॉज समोसा पण जास्त खाणार नाही, म्हणून थोडेफार समोसे आणि मोस्टली टार्गेटेड ढोकळा आणि अजून काय काय स्नॅक्स घेऊ आणि मग जाऊ खरी बघू पूजाचा बर्थडे प्लॅन काय होता. तर तिने तर मला बोललो ना लास्ट ब्लॉगमध्ये पण की मला तिने हात मोकळे सोडले नाही आहेत फायनान्सच्या बाबतीत की तू हे कर. नाही तर माझा रिसॉर्टचा प्लॅन होता. सफाळीला छान छान रिसॉर्ट आहेत आणि आपल्याला जवळ पण आहे. पण नको, तिचं म्हणणं आहे की नको तो खर्च नको, नंतरला प्लॅन करून आरामात जाऊ. ठीक आहे, बघू घरातल्या घरात. तसं तर आहे, मी काहीतरी विचार केला आहे संध्याकाळी, जरा तिला ते गोष्ट बरं वाटेल बघून. बघूया कसं रिॲक्ट करते त्या गोष्टीला आणि तुम्हाला पण कसं वाटेल ते नक्की सांगा कमेंटमध्ये. अजून वेळ आहे त्या गोष्टीला थोडा, बाकीच्या दिवसात अजून काय काय होतं ते बघू. मिरची द्या ना म्हणजे. थँक्यू. तेजस पूजा कशाला लिहिली? अरे मगाशी पण सकाळी पण दिला नाही त्याने मला. सार्थक, सकाळपासून फ्रेंड्स कॉल तर आले स्वातीताई, परत फॅमिली मेंबर्स सगळ्यांना बर्थडे विश करायला. बट हे काहीतरी कोणीतरी मस्तपैकी ठेवून गेले बाहेर. हॅपी बर्थडे पूजा, हॅपी बर्थडे पूजा. दोनदा म्हणजे 2 लोकांकडून येते. ते 2 मला कोण वाटेल तर प्रगतीताई आणि पाटोळेताई, या दोघांमधून मला असं डाऊट होते का माहिती का, कारण की तेजस वगैरे सगळे ना तुला डायरेक्ट पूजा तर बोलणार नाही, ते मावशी बोलतील. बघ बाहेर डोर इथं आहे का. कोण आहे? कोण आहे? किंवा कोण आहे? जा जा बस तू. जा. आवाज मम्मी पप्पा पण ते आज घरी नाही येत होता. आतमध्ये बघ. नाही आतमध्ये काय नाही, असंच आहे. पण सकाळी मला त्याच्याच 2 पेन आणि 1 चॉकलेट दिला.
हे बाई स्पेलिंग मिस्टेक किंवा हे अक्षर आहे ना हे परी किंवा सार्थकच आहे. हा, परी परी सेकंड फ्लोअर. त्यांच्याकडून, कारण की बर्थडेची स्पेलिंग पण रॉंग लिहिली आहे. हे बघ. BAIIH. परी आहे ही परी आहे. आणि पूजाची काय आणि आता सुरू आहे. नाही, हे परी आहे. हा, हे 2-3 मिक्स आहे ते बघा. हे परी आहे सगळं. थँक्यू. ठीक आहे, तर आत्ता मी पूजासाठी काल काहीतरी मस्तपैकी ऑर्डर दिली आहे. ती थोडीशी वेगळी आहे. म्हटलं आता काहीच माझ्याकडे जेवढा बजेट होता त्यात काहीच करू. पूजा काय सोडत नाही, हात हलके करत नाही. तर जेवढं होतं तेवढं त्यांनी मी थोडंसं तिला थोडंसं वेगळं फील करवायसाठी. काय एवढं हे नाही, पण काय कमी पण नाही. हे तर नसतं. तर केक फॉर मी मधूनच आहे ती गोष्ट. हे घरी गेल्यावरती जेव्हा पूजा ओपन करेन तेव्हाच मला एकदा दाखवतो. हां, बस कोणती तरी गोष्ट आहे जी तिच्या आवडीची आहे. बघू त्यासारखं मी तिला सारखं टॉन्ट पण मारत असतो. एकदा बघूया ती कशी रिॲक्ट करते या गोष्टीला. थँक्यू. असा केक घेतलाय जो बघताच पूजाला पण वाटेल अरे बापरे हे काय. ठीक आहे, असं काहीतरी डोकं छोटंसं वेगळं लावा. म्हटलं काय करूया, तर हे थोडंसं तिच्या फेसवरती आजचा दिवस लक्षात राहील की बापरे ह्यानी असं काहीतरी आणलंय, तसं काहीतरी. ठीक आहे, आणि खूप वेळासाठी लक्षात राहील. तरी सोबत तरी आणायला हवं होतं किंवा कारमध्ये तरी आलो पाहिजे होतं. बिकॉज आता गाडी चालवता केक कसा नेऊ. आय थिंक मांडीवर ठेवून एका हाताने पकडून एका हाताने ड्राईव्ह करत घरी जावं लागेल आय थिंक. बिकॉज हे थोडी पण गोष्ट हालायला नको. आणि त्यात काल कसं एवढंच एक्सपेक्टेड होतं की केक खायला मी असणार आहे, पूजा असणार आहे आणि बुकू. ओके, म्हणून छोटासा केक ऑर्डर केला होता. तर बघू आज हा बाकी म्हणजे पुरला पाहिजे. नाहीच पुरला की मग संध्याकाळी आणून अजून एकदा घेऊन येऊ. आता आहे ना फ्रीजमध्ये जागा आहे का बघा. कुठे ठेवू आता हे, कुठे ठेवू, कुठं काय ऍडजस्ट करू. झालं. हा वाला पेपर बरोबर बसला टेबलवरती. त्यावाल्या काय जेवायला बियायला बसणार आहेस काय आता? नाही, हे काढे. हा अरे राहू दे बस. इकडे बघा पूजा मा केक कशी कापते. हा इकडे करू बर. ये मी तिला तू मगाशी तेच बोलली पूजा काय सिरियल सारखं सिरियल दिवसभर. थांब ना, मी दाखवतो ना. दिवसभर अरे दाखवतो, फक्त थांबा तरी. हा थांब. हे बघितलं. हा इकडे. तिला दुपारीच बोलते सारखं सिरियल. ते फोनचा आउटलेट होतं, ठीक आहे, पूर्ण favorite आहे फोनचा का चौकोन होता. बट हे वाला लावलं ना म्हणून ते फोनचे बटन ह्याच्या खाली लपले गेले. अरे सिरियल, अरे दिवसभर बघत रात्री. असते हा ठरलं तर मग दिवसभर फक्त मराठी सिरियल. बाबा काय हे. चलो अभी अपने इधर बैठेंगे. Happy birthday. तू काल बोललेला तिला. हा, काल उभा पण राहून आलो. पण मला असं वाटलं नव्हतं की असं काहीतरी प्रिंट कर. मला असं वाटलं की माझा फोटो वगैरे किंवा भागाचा तिघांचा फोटो वगैरे असेल. करू नका केक अजिबात. आणि मी याच्यावर नाही नको साईडला बिलकुल लांब. कॅन्डल पहिली बात तर लावायचंच नाही. बस तुला पाहिजे म्हणून असं वाकड्यात लाव काहीतरी. टेबल कामी आलंय. 700 रुपये मध्ये एवढंच. तू अजून जरा हे केलं असतं हात मोकळे तर मग अजून काहीतरी प्लॅन केलं असतं. पूजा आता गाणं बोलायला होतं ना, वेड्या मैत्रिणीची वेडी. म्हणजे कोण वेळी या दोघी दिवा ठेवते. हॅपी बर्थडे. फुकच नाही मारली. चांगला नाही खायचंय ते आवडलं होतं. छान आहे. हे फक्त तसाच फ्रीजर मध्ये मी जागा केली आहे. नाही पडणार. मग त्याला वरतून कव्हर कर. काय कव्हर करणार? काय नाही. पूजा केक छान थँक्यू. हा लक्षात राहील. आवडती सिरियल. आणि कितवा बर्थडे हा पूजाचा? 33. ही परत 1 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठी झाली. थँक्यू हर्ष. वेलकम. कधी एवढं सगळं केलंस?
एवढं सगळं कुठं केकच होता आता हा, तू पण ते काय- पण तुला विचार. पैसे देत नव्हते मला एका बॅग- सगळं मॅनेज काय करते ते? फायनान्स तर मला देतच नव्हते माझ्याकडे 700-800 रुपये होते म्हणजे 700 वाला थोडंसंच केक आणला मग असू दे ठीक आहे चालेल काय नाही. अजून जरा दिले असतेस तर नको असं. नको. जरा बिर्याणी पण आपल्याला असं वाटतं हेडिंग टुवर्ड्स स्वामींच्या मठाकडे 6:30 होतं ते आणि ऊन इतकं भारी पडलंय परफेक्ट गोल्डन आवर्स. त्याला बोल ना मस्त गाडी झाली. फायनली वी आर या फ्रेंड्स स्वामींच्या मठामध्ये तिथे जाऊन तुझा छान छान आशीर्वाद घेईल. बोल थोडी शांतता दे डोक्याला. मी शांतच आहे नको हर्ष. चिडचिड होऊ देऊ. आता वयाच्या थांब, 33 त्याला जाऊ दे. एज मध्ये हाफ नाही क्वार्टर लाईफच्या टप्प्यावरती तर मला छान छान वाणी दे. ओके एक गोड एकदम अशी सुंदर अशी कामनेसची जी आहेच पण काय माहिती मला बघून मी तिच्यातून काय खिचून घेतो की मग ती तशी होऊन जाते. झालं चप्पल काढतो तिथे. तिथेच कशाला अरे इथे कोण चप्पल बाय द वे त्या दिवशी आपण जीवदानीला पण गेलेलो तिथे पण आपल्याला हार वाटलेला वरती भेटेल पण नव्हता किंवा दुकानाच्या खाली पण राहून गेलेला. आत्ता पण येता पूजानी आठवण केली 2-3दा हारवाला पण लक्षातच नाही राहिला आणि आपण आता पण असं झालोय. मी बोलले तुला मागेच की रोडवर की आपण मी बोललो ना मी काहीतरी तिच्यातलं काढतो खिचून ते तसं बोलण्याची टोन वरती जायला. छान प्रसाद ते माझ्यासाठी पण घे. शेवबुंदी तर घे माझ्यासाठी थोडी घेतली ना. घे थोडीशी बुंदी पण घे मस्त लागतंय. नाही इथे आलो आपण. शेवबुंदीचा प्रसाद इज बेस्ट. शेवबुंदी ते पण प्रसादामध्ये म्हणजे अजूनच त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स मस्त लागते. ते प्रसाद कुठून तो आयडिया पाणी आणलंय आणि आणला हा एवढी नाही हा पूजाने काढला. छान शेवबुंदीचा प्रसाद तुम्हाला लवली वाईब. मी निंबा घेतला सगळं भाव्यावरचा मीच खातो. म्हणायचं तर भाव आणि जेव्हा आम्ही आलो होतो ना तेव्हा आमच्या कुठे आता राईट ठीक आहे बीच आला राईट. गाडी कुठे लावणार आपण इकडे आतमध्ये घे. त्या साईडला हा राईटला घे. समुद्र मस्त सीन आहे एकदम. आम्ही आलो होतो ना लय छान. तुम्ही 7:30 होतात आणि काय परफेक्ट टायमिंगला आले आपण बीच वरती. मस्त बघा समुद्राचा तो नॉर्थ पोल स्टार. थँक्यू ताई थँक्स. फायनली एन्जॉईंग फ्रेंड्स वडापाव बीच साईड. मस्त सर्व केलं फ्रेंड्स. त्याला गोड चटणी नाही टाकली ना. दादा गोड चटणी नाही ठेवला. दादा जुने गोडा बर्थडे पार्टी वडापाव. बर्थडे पार्टी वडापाव. हा आज स्पेशल पाणी सुटलं तोंडाला. परफेक्ट वडापाव सुकी चटणी क्रंची वडा एकदम आणि नरम पाव. उडू नका. तिखट मिरची थोडस आता बीच साईड चालू थोडं टाइमपास करू. बाकी कारण की उजेड तर नाही की काय इथे जास्त शेअर करण्यासारखं असेल. मला वाळू अंधार आहे. वाळू किती छान लागते वाळू ना. मध्ये थोडासा पाय घाल ना किती गरम लागते बघ आतमध्ये. नाही रे हो. थंडच लागते. आतमध्ये 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 वाळूच्या आत बघ गरम आहे. आतमध्ये हा वरची वाळू थंड आहे. ते तेरी गलिया गलिया गाणं आहे ना आलिया भट्टचं का कुणाचं आहे ते श्रद्धा कपूरचं. त्यामध्ये ना ते पाणी ब्ल्यू कलरचं उडतं ते राजोटी बीचलाच आहे ना ते का वसईच्या बीचला आहे कोणतं भुईगाव बीचला आहे ते नाही का पाण्याला कोपऱ्याला ब्ल्यू कलरचं हे येतं मग ते उडवल्यावरती पण सगळं ब्ल्यू कलर उडतो. परत हे उडवू नको. फिंगर आपले टो फिंगर नाही बघ असं वेगळे पोएम आहे बेटा ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार.
ऐक ना बेटा, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. तिथे डेकोरेशन वगैरे केलंय म्हणजे कोणीतरी ऑलरेडी केलंय प्लॅन. अरे नाही, मला वाटतं ते हमेशा असेल की काय. असं सीन मध्ये उभं राहशील. हॅपी बर्थडे. थँक्यू. मला हा पोर्शन दे ना. या टायमिंगचा बर्थडे ऍक्च्युअली मध्ये थोडा वेगळा होता ना, खूप वेगळा होता या टाइमचा बर्थडे. फायनली फ्रेंड्स, पहिल्यांदा मी ट्राय करतो बेसिल राईस, व्हेज बेसिल राईस. पण एवढं टेस्ट हा बेस्ट चॉईस होता. मला वाटतं उशिरा आलो होता, बीच बघायला भेटणार नाही, पण बीचवरती पण थोडासा टाइमपास झाला. आणि बोलतो ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं फ्रेंड्स. हे जे आपल्याला हॉटेल भेटले बीच साईडला, खूपच आहे मस्त. आपली पार्टी बिटी झाली आणि 800 850 का 800च्या आसपास बिल झालं. एवढं सगळं खाऊन पिऊन सगळ्यांचं पोट पण थोडं थोडं भरलं आणि मस्त छान छान गोष्टी ट्राय केला. हो, आता जाऊ थोडेसे फोटोज व्हिडिओज काढू. तिथं भिंतीवरती कुठं फ्रेंड्स वगैरे काय काय लिहिलं, तिथं फोटो वगैरे काढायचे. आम्ही बघू घरी गेलो की काय होतं. बट आय थिंक ब्लॉग इथेच पूर्ण करू आता. होप सो यू एन्जॉयड वॉचिंग टुडेस ब्लॉग. इतका वेळ दिला त्याच्या ब्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे होता नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर, बाय बाय. अँड थँक्यू सो मच फॉर ऑल द विशेस जे तुम्ही पूजासाठी देताय. तिच्याकडे पण जातो एकदा बट बाबा बेस्ट. आता तर इथं मी येणार, अजून पण आहेत पुढे हॉटेल बिटेल. थँक्यू सो मच ज्यांनी मला विश केलंय त्यांचं मनापासून थँक्यू सो मच. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय, टेक केअर. अरे बापरे, सायकल. अरे वा, छान एक्सपिरियन्स होता फ्रेंड्स. येत जाऊ इथे आहे ना पूजा, भारी डेस्टिनेशन भेटलंय मस्त. है ना. समोरच बीच, समोरच आग कचऱ्याचे. हा ना, मग ते 850 का 800 रुपये काहीतरी होतं ना. रिपीट राऊंड होतं. ते फ्रेंच फ्राईज पण नाही, गार्लिक ब्रेड. हा, तर रात्री 12 होता ते आता. आणि फायनल याच्या दिवसाचा पूजाला वन्स अगेन चिमटा केला मी. काय करणार आहेस? हॅपीएस्ट बर्थडे वन्स अगेन. थँक्यू. तुझं गिफ्ट बाकी आहे अजून. मला द्यायचंय काय? तू मला देणार आहेस का आता काय तुला घडी तर भेटली. एक तर हे वाला किंवा लेन्स कार्ड. चष्मा घेतलेला नाही पण मला तर रिंग हवी तुझ्याकडून. ठीक आहे, चष्मा पण घेऊ, रिंग पण घेऊ. तू फक्त मला पाठव बाबा. सगळं स्वतःच हे करून ठेवते आणि मला बोलतो काय. चल आपण चाललो आईस्क्रीम खायला आता रात्री. आज मी वेगळं काय करतोय, पपाया पायनॅपल.